कराओकेला समाजात एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालंय इन इंडस्ट्री ऑफ म्युझिक. संगीत तुम्हाला का जगायचं ते शिकवतं, पण अर्थात संगीतात बदल होत गेले. शास्त्रीय संगीत होतं, त्याला थोडंसं वेस्टर्न म्हणजे पाश्चात्य संगीताची जोड दिली गेली. आता माझ्याबरोबर जे आहेत कलाकार आहेत तेच सांगतील की कराओकेचं एकेका वाक्यात तुम्ही महत्त्व सांगा, समाजाला महत्त्व काय करा, म्हणजे संगीताच्या दृष्टीने कराओकेचं आज महत्त्व काय. प्लीज सर नमस्कार, मी विजय गणपते. थोडं मोठ्याने बोला. सर नमस्कार, मी विजय गणपते. की कराओके हे अतिशय आजचा घडीला आहे, आजचा ट्रेंड झालेला आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही वादकांशिवाय आपण सराव करू शकतो, रियाज करू शकतो, प्रॅक्टिस करू शकतो. हे महत्त्व आहे असं मला वाटतं. थँक्यू. हां या सर. नमस्कार, मी प्रकाश काळेरे कल्याणहून आलेलो आहे. मी 2016 पासून कराओकेवर गाणी गातो आहे आणि 16 पासून या कराओकेची मला एवढी आवड आहे की आत्तापर्यंत माझे 10च्या वरती कार्यक्रम झालेत आणि एक माझ्या स्वतःच्या समाधानासाठी मी गातो आणि मनापासून गातो. खूप चांगली सोय ही कराओकेने निर्माण झाली. यांची अजून एक ओळख, हा एक चांगला माणूस आहे. माझे वडील आजारी असताना यांनी खूप दवाखान्यात येऊन प्रत्यक्ष मदत केलेली आहे. थँक्यू. नमस्कार, मी शमा धामणकर. कराओकेचा माझा ग्रुपमध्ये जॉईन होण्याचा उद्देश हाच होता की मला नवीन कलाकारांना स्टेज द्यायचं होतं. त्यांना स्टेज फिअर त्यांच्यामध्ये जो आहे तो घालून नवीन कलाकारांना आणायचं. मॅडम अतिशय महत्त्वाचं बोलल्या, स्टेज फिअर, स्टेज फ्राईट. कारण मुळात फिअर ही इमोशन ऑफ व्हॉल्युशन आहे. कारण भीती ही नॅचरल असते, भीतीपासून बाहेर यायलाच प्रयत्न करावे लागतात. अर्थात मी सगळ्या कलाकारांना शुभेच्छा देतो आणि मॅडमचा संदेश अतिशय महत्त्वाचा आहे, स्टेज फिअर. जेव्हा कलाकारांमधलं स्टेज फिअर निघून जाईल तेव्हा समाजात कलाकार वाढतील, कलाकारांची जडणघडण होईल. धन्यवाद. आणि आम्ही सगळ्या नवीन कलाकारांना संधी देतो. थँक्यू.